मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राष्ट्रपती भाग 13 इंडियन पॉलिटी बघत आहोत। 21,000 प्रश्न संच लोकसेवा पब्लिकेशनशी बघत आहोत। त्यातील हा राष्ट्रपती नावाचा एक टॉपिक आहे, तर तो आपण बघत आहोत। तर तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओज बघत आहात परंतु चॅनलला सबस्क्राइब मात्र करत नाही आहात किंवा व्हिडिओला लाईक मात्र करत नाही आहात। 1000च्या वर व्ह्यूज असतात परंतु तुम्ही लाईक करत नाही आहात। तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे। तुम्हाला सर्व डेटा फ्रीमध्ये यूट्यूबला मिळत आहे। अशी कुठली सिरीज नाही आहे ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक परीक्षेचे पेपर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे। त्यामुळे प्लीज तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन खूप आवश्यक आहे। सो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला, पहिला प्रश्न आपण बघत आहोत। योग्य कथने ओळखा। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा हा प्रश्न आहे। अ दिला आहे आणि आपण बघत आहोत राष्ट्रपती हा टॉपिक। त्यातील पहिला प्रश्न अ दिला, राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात। ब, राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही। तर काय आहे योग्य? दोन्ही सुद्धा कथने बरोबर आहेत। तर पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे। काय दिलं आहे विधान? अ, राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात। आणि ब, राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही? त्याचे पर्याय दिलेले आहेत। 1, जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल। 2, जर त्याचे बहुमत सिद्ध व्हायचे असेल। 3, जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल। 4, जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल। तर काय आहे? जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर। प्रश्न क्रमांक 3 योग्य कथने ओळखायचे आहे। अ दिला आहे, 1952च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत के.टी. शहाचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते। बघा, के.टी. शहा बद्दल आपण शॉर्ट्स मध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही वाचून घ्या, कारण के.टी. शहा बद्दल आपण व्यवस्थित एक शॉर्ट्स बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्याल। ठीक आहे। ब वाचूयात। 1969च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ए संजीवा रेड्डी हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते। क, 1992च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टी.एन. शेषन हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते। तर काही योग्य कथन काय आहे? फक्त आपलं अ आणि क। हे के.टी. शहा होते 1952ला, हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4 भारताच्या राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळासंबंधी खालील विधाने विचारात घ्यायच्या। एएसओ मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे आणि एक दिलेला आहे संसदेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य। 2, राज्य विधानसभांतील निवडून आलेले सदस्य। 3, राज्यातील विधान परिषदेचे सदस्य। 4, दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभातील निवडून आलेले सदस्य। तर विधान 1, 2, 3 तिन्ही विधाने 1, 2 आणि 4 तिसरं नाही आहे। राज्यातील विधान परिषदेचे सदस्य नाही। राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळासंबंधित आहे तर ते संसदेशी संबंधित असणार राज्य। ठीक आहे। तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकाबाबतचे विवाद कोण सोडवतो? पर्याय क्रमांक दिलाय सर्वोच्च न्यायालय। 2 दिलाय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय। 3 दिलाय संसद आणि भारताचे निर्वाचन आयोग। ठीक आहे। तर आपण थोडंसं राष्ट्रपती बाबत जाणून घेणार आहोत। कलम
कोणत्या कलमामध्ये येते राष्ट्रपती, तर 52 भारताचे एक राष्ट्रपती असतील आणि 53 मध्ये काय सांगितलेलं आहे, भाग 1 मध्ये भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील, 2 राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील आणि 54 मध्ये काय राष्ट्रपतीची निवडणूक 54 मध्ये आहे. कलम 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे. कलम 56 कार्यकाळ सांगतो त्यांचा 5 वर्षे, पण राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतात. आणि 57 काय सांगतात, कितीही वेळा पद धारण करू शकतात. अमेरिकेचे राष्ट्रपती 2 वेळेसच धारण करू शकतो. आणि 58 कलम मध्ये काय सांगितलं, पात्रता 35 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि लोकसभा सदस्य होण्यात पात्र, भारतीय नागरिक असावा, लाभाचे पद धारण करू नये. आणि 59 काय सांगत असते, शर्ती संसद विधिमंडळ सदस्य नसावा, लाभाचे पद धारण करू नये आणि पगार व भत्ते संसद कायद्याद्वारे सध्या 5 लाख पगार 2018 ला आहे. आणि 60 कलम काय सांगते, शपथ सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम न्यायाधीश. आणि 61 काय सांगतो, महाभियोग सांगतात. ठीक आहे. चला तर प्रश्न क्रमांक आपण 5 बघत होतो. राष्ट्रपतीबाबत आपण थोडीफार माहिती जाणून घेतली आहे. तर प्रश्न क्रमांक 5 होता, राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे विवाद सर्वोच्च न्यायालय, विवाद कोण सोडवतो, सर्वोच्च न्यायालय. काय झाले याला. प्रश्न क्रमांक 6, योग्य कथने ओळखा. भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात 1986 मध्ये राष्ट्रपती झैल सिंह यांनी पॉकेट विटोचा वापर केला होता. ब, संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींनी नकार अधिकार, विटो अधिकार नसतो. तर काय त्याचं अचूक उत्तर, अ व ब दोन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य कथन म्हणजे चुकीचे. दयेसाठीचा याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. 2 राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशाचे कारणे देण्यास बांधील आहेत. 3 माफीचा अधिकार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. 4 राष्ट्रपतीच्या क्षमतेच्या अधिकाराच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही. तर 7 2 हे अयोग्य कथन आहे. राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशाची कारणे देण्यास बांधील आहेत. नाही, ते बांधील नाही आहेत. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालील विधाने कोणते चुकीचे आहे. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. त्याच पर्याय आहे 1, राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. मात्र राज्यघटनेचा भंग म्हणजे काय याची व्याख्या राज्यघटनेने केलेली नाही. 2, महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. 3, संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभाग होण्याचा अधिकार आहे आणि वरीलपैकी एकही नाही. तर 8चं चुकीचे विधान काय दिलेलं आहे, 3, पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे. संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभाग होण्याचा अधिकार आहे नाही. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही. 1, तो भारतीय नागरिक असावा, त्याचे वय 35 वर्ष पूर्ण असावे, बरोबर आहे. तो लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. तो संसदेच्या एका सभागृहाचा सभासद असावा. तर तो संसदेच्या एका सभागृहाचा सभासद असावा हे आवश्यक नाही आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 4 त्याचा आवश्यक नाही आहे, चुकीचा आहे. 9चा 4 हे पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. राष्ट्रपतीबाबत आपण बघत आहोत. लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. 2, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ नमूद केला आहे. 3, राष्ट्रपतीवर संविधानाचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवला जाऊ शकतो. 4, जनतेच्या प्रतिनिधींकडून राष्ट्रपती निवडले जातात. तर काय आहे, 1, लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. पर्याय क्रमांक 11, डॅश मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारतात राष्ट्रपती निवडला जातो. 11चं काय आहे, अ दिलेला आहे. संसद राज्य विधिमंडळाचे सर्व सदस्य, ब, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, क, राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि ड, फक्त संसदेचे सदस्य. खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला. योग्य विचारलेलं आहे.
तर फक्त योग्य काय आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. तर ब आणि क हे केवळ. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित असतात. तर सूत्र दिलेले आहेत. तर त्याचं पहिलंच योग्य उत्तर आहे, एका आमदाराच्या मताचे मूल्य राज्याची एकूण लोकसंख्या डिवायडेड बाय राज्य विधानसभेत निवडून आलेले सदस्य गुणिला 1/1000. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. भारताचे राष्ट्रपती, तो ASO मेन्स ऑक्टोबर 2022 ला विचारला होता तो प्रश्न, त्याचं गुणसूत्र. ठीक आहे, मताचे मूल्य. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 हा प्रश्न आहे. अनुच्छेद काय आहे, कोणता आहे? तर अनुच्छेद 143. राष्ट्रपती 143, अनुच्छेद 143 आहे. प्रश्न क्रमांक 14 खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य मे 2022 चा प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ही दोनच कारणे नमूद केलेली आहेत. ब महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदाच्या बहुमताने. 2/3 बरोबर आहे. 14चं काय आहे, दोन्ही विधाने चुकीची आहे. हे निम्म्यापेक्षा जास्त म्हटलंय, फक्त निम्म्यापर्यंतच पाहिजे होतं, हे व्यवस्थित आहे, हे चुकीचं आहे, निम्म्यापेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 14चं काय आहे, एक मिनिट. प्रश्न क्रमांक 14चं काय, दोन्ही विधाने चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेतो? तर अ दिल्या लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य, ब राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, क दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, ड राज्य विधानसभाचे निवडलेले नामनिर्देशित सदस्य. तर काय आहे, फक्त ड राज्य विधान परिषदेचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. राज्य विधान परिषदेचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य फक्तच त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. कोण कोण घेऊ शकतो मग? लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य घेऊ शकतात, राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य घेऊ शकतात, दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य सुद्धा थेट भाग घेऊ शकतात. फक्त राज्य विधान परिषदेचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? अ दिला आहे प्रत्यक्ष निवडणूक, ब दिला एकल संक्रमणीय पद्धत, क दिला आवश्यक मतांचा कोटा आणि ड दिला आहे अप्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्व. तर काय आहे, एकल संक्रमणीय मतपद्धती आणि आवश्यक मतांचा कोटा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलेले आहे. अ, ब आणि क दिलेला आहे. अध्यादेश दिलेला आहे. संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्काचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. ब दिलाय पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. क दिलाय अध्यादेश अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. तर फक्त क हे विधान चुकीचे आहे. अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात नाही, विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 18 कलम 54 काय सांगते आपल्याला? राष्ट्रपती पदाची निवडणूक सांगते. निवडणूक भारताच्या राष्ट्रपतीची संबंधीची पात्रता. तर कलम 54 मध्ये सांगत असते राष्ट्रपती पद निवडणूक. तर कलम 54 सांगते आपल्याला, कुठे गेले, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक. 1चं 4 कुठे आहे? कलम काय आहे 18चं
कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूकसाठी निर्वाचक मंडळ. आणि कलम 53 काय सांगते आपल्याला, केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीचे ठिकाण विहित असेल. कलम 58 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची संबंधीची पात्रता सांगते आपल्याला. आणि कलम 61 भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया. तर कोणतं बरोबर आहे, बरोबर च 2 पाहिजे आपल्याला, तर 2, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 योग्य कथने ओळखा. अ दिलाय कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. ब कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालला आहे. तर आणि क दिलेला आहे. तर मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा करू शकतात. तर काय आहे त्याचं पर्याय उत्तर अ आणि क बरोबर आहे. अ काय दिलाय, कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे, बरोबर, सॉरी. आणि मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. तर पर्याय क्रमांक अ आणि क. जोड्या जुळवायच्या आहे. भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी म्हटलं की अनुच्छेद काय येतं, आणीबाणी म्हटलं तर अनुच्छेद 352. आणि महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध, महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध. बघा अ चं 3 कुठे आहे, प्रत्येक ठिकाणीचा एकच नाहीये फक्त, त्याच्यामुळे अ चं 3. आणि महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध हे काय आहेत, अनुच्छेद 354. कुठे आहे, 2 ठिकाणी आहे. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी स्थगिती, अनुच्छेद 359. आणि वित्तीय आणीबाणीची घोषणा, अनुच्छेद 360. कुठे आहे, अनुच्छेद 360 ड चा 1 इथे आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. भारताचे उपराष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आहेत. ब कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. क कायदे मंडळाचे भाग आहेत. ड भारताचे पहिले नागरिक आहेत. तर काय आहे, तर काय आहेत, सर्व विधाने बरोबर आहे. दलाचे प्रमुख आहे, बरोबर. मंडळाचे भाग आहे, कायदे मंडळाचे भाग आहे, भारताचे पहिले नागरिक असतात, बरोबर. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 22 अ दिला आहे. जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी परत पाठवले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाकडे मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते. व राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती 6 महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. तर दोन्ही विधाने चुकीचे आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं, दोन्ही विधाने चुकीचे आहे. 23 प्रश्न क्रमांक राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतीचं दिलेलं आहे. अ विधेयकाला मान्यता देता अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. ब राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ विधेयक पाठवू शकतात. क राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. ड पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाकडे पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विचारलेलं आहे आपल्याला. तर अ आणि ब दोन्ही सुद्धा विधाने बरोबर आहे. अ आणि ब, क आणि ड चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 24 जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करतील, एससीओ मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. ते राज्य विधिमंडळात विसर्जित करतील आणि नव्याने निवडणुका घेण्याचा आदेश देतील. ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील. ते राज्यात अर्धसैनिक दले पाठवून निर्देशकाची पूर्तता करून घेतील. 4 वरीलपैकी कोणतेही. तर पर्याय क्रमांक 2 त्याचं काय करणार, ते राष्ट्रपती अपयशी ठरले तर ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकतात, तर कोणता, गुणात्मक, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश यांच्या मताचे मूल्य हे
गणिक वेगवेगळे असते. एसटीए मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचा अचूक उत्तर आहे विधानसभा सदस्य. प्रश्न क्रमांक 27 बघत आहोत. खालील विधाने विचारत घ्यायचे. दिलाय लिपिक टंकलेखनला विचारलेला हा प्रश्न आहे. दिलाय संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहेत आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची सध्या स्थिती 193 देश सभासद आहेत. तर हा त्यावेळेस विचारलेला प्रश्न आहे 2017चा. तर त्यानुसार आपण उत्तर बघत आहोत. आणि त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 खालील विधाने विचारत घ्या. दिलेला आहे. हा सुद्धा 17चा प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. 28चं पर्याय क्रमांक आणि हे दोन्ही विधाने बरोबर आहे, अचुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला कोणत्या साली मान्यता दिली? फॉरेस्ट मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे आणि 2017ला मान्यता दिली. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवाराचे नामांकन कोणाकडून सूचित केले जाते? एसओ मुख्याला विचारलेला प्रश्न होता आणि त्याचं अचूक उत्तर आहे कमीत कमी निर्वाचक मंडळाचे 50 सदस्य हवेत. 50 हवेत कमीत कमी. 31 प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी शपथ घ्यावी लागते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? राष्ट्रपती. फक्त यांना राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते. भारतीय राज्यघटनेचे रक्षण. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या पात्रते संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? भारतीय नागरिकांनी वयाची 35 वर्ष पूर्ण पाहिजे. 33चं पर्याय क्रमांक 1 विधान बरोबर नाही, कारण 35 पाहिजे. राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे. नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचे नाव किमान 10 मत 50. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतीने पॉकेट वेटोचा वापर केला आहे? तर कोणी केलेला आहे पॉकेट वेटोचा वापर? ग्यानी झैल सिंग. राज्यसभा मुख्याला 2017ला विचारलेला हा प्रश्न होता. 35चा आहे. 35 क्रमांक प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती म्हणून जबाबदार पार पाडली त्या व्यक्तीचे नाव निवडायचे आहेत आणि कर सहाय्यक 2017 विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोण आहे ते? डॉक्टर शंकर दयाल शर्मा आहे ते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण राष्ट्रपतीवरील एकदा जोड्या जुळवा आपण हा प्रश्न बघून घेऊयात. प्रश्न क्रमांक 37. नकार अधिकाराच्या प्रकाराबाबत योग्य जोडा आहे. राज्यसेवा 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि निरंकुश नकार अधिकार, तर याची जोडी जाते विधेयकाला मान्यता देण्याबाबत स्वीकृती. विधेयकाला मान्यता देण्याबाबत स्वीकृती आहे. ठीक आहे. आणि गुणात्मक नकार अधिकार काय? 1/4 दोन ठिकाणी आहे. गुणात्मक नकार कायदे मंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. तर याचा पर्याय क्रमांक काय? 37चा 2. आणि तात्पुरता नकार अधिकार कायदे मंडळ यावर सध्या बहुमताच्या आधारे मत करू शकते. आणि पॉकेट विधेयकास मंजुरी अथवा नकार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण राष्ट्रपती हे बघितलेले आहेत. तर हे राष्ट्रपती आपल्याला राज्यसभेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर